सुरुवातीला वाटलं ही फक्त एक साधी तयारी असेल, पण जशी जशी रात्र जवळ येत गेली तसंच वातावरण काहीसं बदलून गेलं. वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रतीक होळी दहन. चला ह्या परंपरेच्या प्रवासाची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, बायवाट डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता होळी जवळ आलेली आहे. सो आता आपल्या चाळीत जशी दहीहंडी झाली तशी होळी पण आहे. सो आता त्याची सगळी तयारी करायला आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आहे आता आपण चाललो आहे डॉकीयार्ड. कुठे डॉकीयार्ड. तर डॉकीयार्डला चाललो आहे, तिथे गवत घेऊन येतो आहे आणि मग हे सगळं आपण पूर्ण होळीचा व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो चला आता आपण गवत जायला जाऊया. तर टेम्पो वगैरे बुक केलेला आहे. लाकडं पण घेणार आहे आता. लाकडं वगैरे मिळाली तर ती पण घेणार आहे. सो पूर्ण जर्नी मी दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तर चला बाय बाय. होळी दहनसाठी लागणारं सुखं गवत आणि लाकडाची सोय करायला आम्ही टेम्पो घेऊन निघालो. पण तिकडे मगाशी आपण बघितलं तिकडे होते ते पण विकत नव्हते, उचलून नेत होते. मग ते केवढी मोठी मोठी लाकडं होती. आता हे माल जिथनं येतं ना तिथनं पेन पनवेलला तर अर्धी जमीन ती विकली गेली आहे. जरा शेती होत नाही, त्याच्यामुळे हे भाऊ कमी शेतीमध्ये कमी माल निघतो, भाव वाढतो. मालच निघत नाही ना राजा, काय करतो. सगळ्यांमध्ये उत्साह दिसत होता, पण पुढे ही तयारी किती मोठ्या सणात बदलणार होती ते अजून बघायचं होतं. तर आता पोचलेलो आपण इथे गवत घ्यायला. आणि आज आपल्याबरोबर आहे अजून एक यूट्यूबर YB एक्सप्लोरर. यांना तुम्ही दहीहंडीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, नसेल बघितलं तर बघा आणि सबस्क्राईब करा दोघांच्या चॅनलला. आणि काहीतरी इन्फॉर्मेशन दे, कारण मी यावर फर्स्ट म्हणजे पहिलं वर्ष इकडे येण्याचं. हा अगोदरपासून येतो आहे. जसं तुम्हाला मगाशी बोललो मी माझ्या चॅनलवर की आम्ही इकडे गेले म्हणजे 20 वर्ष झाले आम्ही इकडे येतो आहे. आणि गेले 2 वर्ष मी इकडचा व्लॉग बनवतो आहे. या ठिकाणाचं नाव आहे घासबंदर दारूखाना. तर इकडे तुम्हाला स्वस्त गवत मिळतं. आणि आम्ही अगोदर 1 महिना अगोदर यायचो इकडे, पण आता थोडंसं चेंज झालं आहे, त्यामुळे आम्ही आता 10-15 दिवस अगोदरच आलो आहे. तर तुम्हाला पण जर इकडे कोण आपल्या मुंबई एरियामध्ये राहत असेल, हिंदामाता या, तर तुम्हाला पण मे बी माहिती असेल हा इकडे मिळतं गवत, तर तुम्ही जरूर या इकडे. आणि दोघांना जरूर सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. चला तर आमचं गवत वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आम्ही टेम्पोमध्ये चाललो आहे. सो बघत राहा पुढचा होळीचा. हे थांब चला बाय बाय. बघा हे पण आमचीच बाईक आहे. 2 जण बाईकने आलेत. हे बघा आम्ही एवढे सगळे टेम्पोमध्ये आहे. बघा आता बघू आपण लाकडं आपलं आता बघू लाकडं पण मिळतात का. ते मिळाली तर ते पण घेऊन जाऊ आम्ही इथून. सो चला मिळतात का बघूया आपण. तर आता इथे पुढे आलो आम्ही आणि एका ठिकाणी इकडे लाकडं वगैरे मिळत आहेत, म्हणजे असेच लोक घेऊन चाललेत उचलून. तर तिथे पुढे झालं की तुम्हाला इथे स्टोअर सगळं दिसेल. आणि त्याच्याच बाजूला आहे बघा असं सगळं जंगल टाईप आहे. तिकडे लाकडं खूप लोक घेतात. तर बघूया मिळतात ते आपल्याला काय आहे. गवताची व्यवस्था झाली आणि मग काय, होळीसाठी लागणारे लाकडं आम्ही जमा करायला लागलो. सगळे मिळून काम करत होतो. वातावरण एकदम मजेशीर झालं होतं. तर बघ आता एवढी लाकडं मिळाली आम्हाला. आणि मागे गवत आहे, तर ते सगळं आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या इथे मागे एक जागा आहे तिकडे ठेवतो आहे. आणि मग त्याच्यानंतर खड्डा पण खोदायला घेऊ. सो आता भेटू आपण खड्डा खोदताना. सगळं ब्लॉगमध्ये पूर्ण होळीचे प्रिपरेशनपासून होळी कशी पेटवतात ते सगळं मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा. बाय बाय. अजून बोल काय. आता आपण होळीचं सामान सगळं घेऊन आलेलो आहे. आता तुम्हाला आम्ही दाखवतो आंबेडकरांचं अभयारण्य. हे त्यांच्याकडचे पक्षी
हा, आणि हे बघा, त्यांच्यावरचं इकडे fish पक्षी tank आहेत. पण आहेत, हे बघा. इकडे अजून एक सुंदर- fish tank सुंदर आहे. मासे आहेत बघा, हे बघा. तर हे बघा आता सगळं गवत आणि लाकडं आम्ही आणलेली आहेत आणि ते जागेवर ठेवलेले आहेत आणि आता हे सगळं आणून झालेलं आहे आणि आता उद्या आम्ही होळीचा खड्डा खोदायला चालू करणार आहे. सो आता भेटूया आपण उद्या. होय महाराजा. बाय बाय. बीज गणित चालू आहे इकडे, जे शाळेत शिकलेलं आहे लोकसेवेमध्ये. मोठा सर्कल झाला. बघा सर्कल बघायचं झालंय, एक नंबर. 360 मारली. होळी उभी करण्याच्या अगोदर खड्डा खणायची गरज होती. तर मग काय, सगळे मिळून मेहनत करत खड्डा तयार करायला लागलो. पण या खड्ड्यावर उभी राहणारी होळी कशी दिसणार हे बघण्यासाठी सगळे खूप उत्साही होते. खड्डा खणून झाला आणि आता सगळ्यांची नजर एका गोष्टीवर होती, कारण आता वेळ आली होती होळी उभी करण्याची. आम्ही सगळे मिळून लाकूड रचत होळी उभी करायला सुरुवात केली. तर काल आता तुम्ही बघितलं आपला खड्डा वगैरे सगळं खोदून झालेलं आहे आणि आता इथे जोरदार होळीची पूर्ण तयारी चालू झालेली आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मी पूर्ण होळीचं सगळं दाखवणार आहे, याच्यात कशी होळी साजरा केली जाते आणि सगळं. सो कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. चला बाय बाय, भेटूया आता आपण होळीच्या. इतकी तयारी आणि मेहनत केल्यानंतर शेवटी तो खास क्षण आला. तर हे बघा आता ऑलमोस्ट आपली सगळी होळी तयार झालेली आहे. आता फक्त वरचं सगळं डेकोरेशन करायचं राहिलेलं आहे. काय कट कट कट. सगळ्यांनी मिळून होळीची पूजा केली. तू मध्ये नको येऊ. पुढे जाऊन आम्हाला त्यासाठी पायपडे जाऊया. त्या ज्वालांनी सगळा परिसर सणांच्या उत्साहाने भरून आला. त्यांना सुखी संसार करू द्या महाराजा. होय महाराजा. सो आता मागे तुम्ही बघू शकता इकडे सगळे गाराणे वगैरे गातात होळीसाठी आणि नमस्कार वगैरे करतात आणि त्यानंतर आता इथे प्रसाद वाटायसाठी प्रसाद सगळा कट वगैरे करायला घेतलेला आहे. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया अशा पुढच्या कुठल्या तरी एक्सायटिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही बायवाट डायरीचे सगळे व्हिडिओज बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं. सो भेटूया आता आपण अशा कुठल्या तरी नवीन एक्सायटिंग ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि हॅपी होळी तुम्हाला सगळ्यांना. बाय बाय.